नमस्कार, मी गौरव शेलार. युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. गेल्या 10 वर्षात मुरबाड नगरपंचायतीच्या 17 प्रभागामध्ये 17 रस्ते 17 गटारींची कामे पूर्ण झाली असून नगरपंचायतीच्या विकास कामासाठी 117 कोटी रुपयाचा निधी खर्च झाला असून मुरबाडच्या विकासासाठी शासनाच्या निधीची गरज राहिली नसून कामे नगरपंचायतीने केली आहे. मुरबाड नगरपंचायतीची तिसरी निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्याचा नगर अध्यक्ष आरक्षण सर्वसाधारण पडल्याने इच्छुकांची पूर्वतयारी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस आहेच, परंतु मुरबाड शहरातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी नव्या चेहऱ्यांच्या अपेक्षा मतदार करत आहेत. राजकारणात कोण किती आले गेले याचा हिशोब ठेवला जात नाही, मात्र नगरसेवक, नगर अध्यक्ष, पक्षाचा अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार, नेते, समाजसेवक, कार्यकर्त्यांनी गोरगरीब सामान्य लोकांसाठी काय समाजकार्य केले, किती लोकांची कामे केली, कोणी ठेकेदारी नेत्यांची मुजरेगिरी केली, त्यावर लोकांकडून नाव कोरले जात आहे. मुरबाड नगरपंचायत मध्ये बाजारपेठेत शौचालय नाहीत, रस्त्यातून 2 वाहने एका वेळी जात नाहीत, क्रीडांगण, पटांगण, ज्येष्ठांना बसण्यासाठी बगीचा नाही. त्यापेक्षा मुरबाड शहरातील लोकवस्तीच्या समस्या सुटलेल्या नाहीत. येणारा आश्वासक पुढारी सामान्यांच्या तव्यावर आपली आयती पोळी भाजून जातो. मुरबाड शहराला रिंग रूट नाही. शासनाची आलेली घरकुले गरिबांना मिळाली नाही. शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला, परंतु शहरातून जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. ठेकेदारीसाठी एकाच रस्त्यावर 2 गटारी आणि सांडपाणी रस्त्यावर अशी स्थिती आहे. पाणी कर वाढला, मात्र पाणी टंचाई भीषण आहे. वृक्ष कर घेतला जातो, पण झाडे लावली जात नाहीत. स्वच्छता कर घेऊन घाणीचे साम्राज्य रस्त्यावर दिसत आहे. शिक्षण कर घेतला जातो, परंतु अंगणवाडी सुद्धा नगर पंचायतीची नाही. आरोग्य कर आकारून सुद्धा रुग्णालय नाही. मुरबाड नगर पंचायत हद्दीत शेकडो इमारतींची विकासकांनी बांधल्या, त्यामधील प्लॉट विक्री केली, मात्र नगर पंचायतीच्या नावे एकही विकासाच्या सोसायटीत गार्डन, गटार, रस्ता नाही. टक्केवारी, ठेकेदारी आणि पुढारपणा यासाठी लोकांची दिशाभूल करून मिरवणाऱ्या उमेदवारांना मतदार स्वीकारण्यास तयार नसताना राजकीय नेते आपल्या पक्षाची सत्ता म्हणून झालर घालतात. त्याचा परिणाम कालांतराने गटबाजी, आरोप प्रत्यारोप, गद्दारी शब्दात होत असल्याने मुरबाड नगरपंचायतीची निवडणूक रणधुमाळी, पैसे पे पैसा, गटबाजीची सत्ता अशी रंगणार असून त्याची पूर्वतयारी मात्र मुरबाड मध्ये आता सुरू आहे. मुरबाड नगरपंचायत असताना मुरबाडचा बाजारपेठ खरेदी विक्री उलाढाल वाढलेली नाही. प्रशासनात लोकांची कामे होत नसल्याने लोकांची कार्यकर्त्यांना साकडे घातले जात आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते सत्तेसाठी आपला उमेदवार, कार्यकर्ता मतदारांवर लादतात. त्यामुळे लोकांची आता तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.